धनंजय मुंडेंचा राजीनामा घेत नाही तोपर्यंत बीडमध्ये लढा देणार. बीडमधील हत्या प्रकरणावरून अंजली दमानिया यांचा पुनरुच्चार. वाल्मिक कराडला अटक होत नाही तोपर्यंत लढा देणार असल्याची भूमिका. आरोपींवर कारवाई होत नसेल तर गृहमंत्री जबाबदार. गृहमंत्री कुणाला वाचवत आहेत? बीड हत्या प्रकरणावरून संजय राऊतांचा निशाणा. बीडचा बिहार झालाय. फडणवीसांनी बीडचा दहशतवाद मोडून काढावा. राऊत आक्रमक. सरपंच हत्येच्या घटनेची सीबीआय चौकशी करावी. खासदार बजरंग सोनवणेंची मागणी. कुणी सुटणार नाही. कठोर कारवाई करण्याची सरकारची भूमिका. चंद्रशेखर बावनकुळेंचं राऊतांच्या टीकेला उत्तर. महाराष्ट्रामध्ये कायदा सुव्यवस्था राहिलेली नाही. बीडचा बिहार झालेला आहे. फडणवीसांनी बीडचा दहशतवाद मोडून काढावा. खासदार संजय राऊतांची मागणी. संजय राऊतांना लोक कंटाळली आहेत. त्यांनी सकाळचा भोंगा बंद करावा. रुपाली चाकणकरांची टीका. विरोधी पक्षांनी आत्मपरीक्षण करावं. मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी करणाऱ्या राऊतांविरोधात चाकणकर आक्रमक. मंत्रीच गुन्हेगारांना संरक्षण देत असतील तर अशा घटना वाढतील. बीडमधील सरपंच हत्या प्रकरणावरून वडेट्टीवारांचा सरकारवर निशाणा. बीड प्रकरणामध्ये कुणाचीही गय करणार नाही असं फडणवीस म्हणाले होते. आता महाराष्ट्राची जनता काय कारवाई होते याची वाट बघतेय. फडणवीसांच्या भूमिकेवर काँग्रेसचे नेते सतेज पाटलांची प्रतिक्रिया.